आपण ह्या सगळ्या मुद्द्यांच्या बद्दल बोलत असताना देवरे सर मला हेच तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की अमेरिकेनं एक प्रकारची आगळीक तर केली, पण ती आगळीक करत असताना नेमकं कुठे चुकलं त्यांचं, जेणेकरून आज ते त्या ट्रॅपमध्ये अडकलेत असं सर जसं सांगतायत तसं, आणि सगळ्या जगाला सुद्धा हेच वाटतंय की ही फसगत झाली आहे. तुम्हाला वाटतं का तसं की अमेरिकेची फसगत झाली आहे? एकतर अमेरिकेच्या समोर अशी स्पष्ट अशी उद्दिष्ट नव्हती काही, हम्म. की या लढाईतनं त्यांना काय मिळवायचंय. हे सारखे त्यांच्या गोल पोस्ट बदलत आहेत गेल्या 10-12 दिवसामध्ये. हा. तर पहिल्यापासूनच याच्यामध्ये अशी क्लॅरिटी अशी काही नव्हती की त्यांना कोणत्या ऑब्जेक्टिव्हसाठी लढाई करायची आहे. हम्म. केवळ इस्रायल म्हणत आहे, नेतन्याहू त्यांच्यावरती दबाव टाकतो आहे म्हणून ही लढाई बरीचशी झाली असं म्हणता येईल. गेली 25-30 वर्ष इस्रायल आणि विशेषतः नेतन्याहू अमेरिकेवरती असा दबाव टाकायचा प्रयत्न करत होता, पण ह्याच्या आधी अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्याला मान्यता दिलेली नव्हती. हम्म. यावेळेला ट्रम्पच्या एकूण सगळ्या महत्वाकांक्षा म्हणा, त्यांचं एकूण वागणं म्हणा, त्यामुळे त्यांना हो म्हटल्यामुळे ही अमेरिकेची सगळ्यात मोठी चूक आहे असं म्हणता येईल. हम्म. हम्म. दुसरी चूक म्हणजे असं की अमेरिकेला आपला स्वतःचा इतिहास हा खरं म्हणजे तिथे इतके तज्ञ लोक आहेत त्याची आठवण व्हायला हवी होती. हा. अफगाणिस्तान काय, व्हिएतनाम. हम्म. व्हिएटनाम काय, लिबिया काय, सिरिया काय, गेले कित्येक अशा क्रायसिसमध्ये अमेरिकेने जो प्रकारची त्यांची मार खाल्लेला आहे आणि त्यांना काही मिळालेलं नाहीये ह्याची आठवण अमेरिकेतली सध्याची एकूण राष्ट्राध्यक्ष आणि त्याच्या आसपासची जी पोटेरी आहे ते पूर्णपणे विसरले असे काय वाटतात. तिसरी गोष्ट, हा. इराण हा देश म्हणजे व्हेनेझुएला नाही. हम्म. हम्म. आणि इराण हा देश त्याची एरिया पाहता भारताच्या 2/3 एवढा मोठा देश आहे हा. हो. आणि त्या देशामध्ये खूप मोठे रिसोर्सेस आहेत. गेल्या 30-35 वर्षांमध्ये इराणने तिथल्या एकूण संशोधनावरती, त्यांची जी एकूण डिफेन्स आहे, प्रिपेअर्डनेस, विशेषतः मिसाईल टेक्नॉलॉजी, याच्यावरती खूप काम केलेलं आहे. हम्म. आणि त्यांच्यावर सँक्शन असून सुद्धा इराणी लोकांनी आपली सगळी सेना, त्याच्यानंतर आपली सगळी जी तयारी आहे युद्धाची, ही खूप मजबूत केलेली होती. हम्म. तर ह्याची सुद्धा अमेरिकन इंटेलिजन्सला माहिती असायला पाहिजे. हा. परंतु तुम्ही इस्रायलवरतीच जगा अवलंबून राहिलात आणि इस्रायल किती जरी गेल्या अनेक वर्षांपासून मिडल ईस्टमध्ये फार मोठ्या प्रमाणात यशस्वी होत असलं तरी इराणच्या बाबतीमध्ये दे वर ओव्हर एस्टिमेटेड बाय अमेरिका असं माझं मत आहे. बर. की त्यांना वाटत होतं की अगदी इस्रायलच्या बरोबर आपण हे लढलो हम्म. तर 2-4 दिवसामध्ये ही सगळी लढाई संपेल, तिथली रेजिम बदलेल, आपल्याला हवा तसा आपण तिथं अध्यक्ष हे करू, आणि मग इराण आपला एक प्रकारचा आपल्या हाताखाली राष्ट्र येईल आणि मध्य पूर्वमध्ये, पश्चिम आशियामध्ये आपली पूर्वीपासून चाललेली जी दादागिरी आहे ती आपण चालू ठेवू. हा. या लढाईमधनं एक आता मोठी गोष्ट अशी झालेली आहे हम्म. की एक तर हे सगळे आखाती छोटे देश होते, ते तर अमेरिकेवर फारच अवलंबून होते, ते दिवसेंदिवस आता याच्यानंतर अधिकच धास्ता होतील कदाचित. निष्प्रभ होणार आहे, अतिशय वीक होणार आहेत. हम्म. आणि त्यामुळे तिथल्या इन्व्हेस्टमेंट म्हणा, तिथले एकूण सगळ्या रिफायनरीज म्हणा, तिथून येणारा तेलाचा पुरवठा म्हणा, या सगळ्या गोष्टींवरती मोठा एक प्रकारचा प्रभाव होणार आहे. हा. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सगळं मध्यपूर्वीचं राजकारणच बदलणार आहे यामुळे. हम्म. आणि मध्यपूर्वीच्या राजकारणाचा संबंध जगावरती मोठा परिणाम आहे, कारण अजूनही तेलाचा मुख्य जो साठा आहे तो त्याच होय. देशामध्ये तिथे असल्यामुळे त्याच्यावरती जगातल्या अनेक देशांना, आपल्या भारताला सुद्धा अवलंबून राहावं लागतं. हो. तर अशा याच्यामध्ये एक प्रकारची नवीन ग्लोबल ऑर्डर होऊ शकते आणि त्याच्यामध्ये आज अमेरिकेने त्यांच्या एकूण या सगळ्या अत्यंत अविचारी वागण्यामुळे अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे की मला तर वाटतं की एक प्रकारची अमेरिकेच्या अधोगतीची ही सुरुवात आहे.